शेतकऱ्याच्या शेतात गांजाचं जर एक झाड दिसलं तर जिल्ह्याचं अख्खं प्रशासन त्याच्या शेतात त्याची पाहणी करायला येतं. परंतु या मराठवाड्यामध्ये शेतकऱ्याच्या शेतीची माती झाली, अख्ख्या पिकाची नासाडी झाली, तरी कुठलाही अधिकारी आजपर्यंत शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्याची पाहणी करताना आपल्याला दिसला नाही. परतीच्या पावसानं मराठवाड्यात अक्षरशः हाहाकार माजवलेला असताना इथल्या सरकारला, इथल्या शासनाला, इथल्या व्यवस्थेला अजूनही इथं ओला दुष्काळ जाहीर करावासा वाटला नाही. 1 रुपयाची मदत सुद्धा अजूनही प्रशासनानं इथल्या शेतकऱ्याला जाहीर केलेली नाही. ही आहे माझ्या बीड जिल्ह्यातली परिस्थिती. इथल्या शेतकऱ्याला अजून 1 रुपयाची मदत सरकार जाहीर करत नाही. सरकारला विचारलं असता सरकार सांगतंय की शेतीचे पंचनामे अजून झाले नाहीत. हेच सरकार या बीड जिल्ह्यात अडकलेल्या लोकांना हेलिकॉप्टरनं उचलते. हेच सरकार या बीड जिल्ह्यातले सगळे धरण ओव्हरफ्लो झाले म्हणते. हेच सरकार या जिल्ह्यातल्या गोदाकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देतं. आणि यापेक्षा हेच सरकार माजलगाव तालुक्यातल्या सांडस चिंचोली सारख्या गावाला सिंदफणा नदीनं वेढा टाकल्याचं चित्र जिल्हाधिकाऱ्याच्या मीटिंग मध्ये दाखवतं. पण हे सरकार कुठल्याही शेतकऱ्याला 1 रुपयाची मदत अजून जाहीर करत नाही. ओला दुष्काळ हे सरकार जाहीर करत नाही. शेतकऱ्याचं नुकसान जरी कुठलं न्यूज चॅनल दाखवणार नसेल, परंतु आता शेतकऱ्याचा प्रत्येक पोरगा स्वतःच्या हातातला मोबाईल घेऊन त्याच्या शेतातले पीक नुकसानीचे फोटो व्हिडिओ काढून सोशल मीडियावरती अपलोड करतोय. सरकारला शेतकऱ्याच्या पोराची आर्त हाक आहे की मायबाप सरकार ओला दुष्काळ जाहीर करा. सरकारला कधी जाग येणार आहे? सरकार कधी ओला दुष्काळ जाहीर करणार आहे? महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, राज्याचे अर्थमंत्री सन्माननीय अजितदादा पवार, तुम्ही आमच्या बीड जिल्ह्याचे सध्या पालकमंत्री आहात. जर असाच ओला दुष्काळ, अशीच पिकांची नासाडी तुमच्या बारामतीमध्ये झाली असती तर तुम्ही तिथल्या शेतकऱ्यांना नुकसानीची मदत केली नसती का? तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर केला नसता का? मग आमच्या बीड जिल्ह्यामध्ये शेतीची माती झाली असताना, या बीड जिल्ह्यामध्ये इतका हाहाकार माजला असताना, इथल्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याचे सगळे स्वप्न उद्ध्वस्त झाले असताना तुम्ही बीड जिल्ह्यात अजून किती नुकसान होण्याची वाट पाहणार आहात? असा सवाल या ठिकाणी शेतकऱ्यांच्या माध्यमातून उठताना दिसत आहे.